तर हल्दीराम आणि हिरा यांचा कंपॅरिझन. नागपूरसाठी हा एकदम मेगा कंपॅरिझन हिरा स्वीट्स आणि हल्दीराम. तर हिराची तर थोडीशी येलोइश येलोइश आहे बरोबर आणि हा कम्प्लिटली ऑरेंज कलर आहे. करेक्ट. आणि मावा म्हणजे ऑरेंज ज्यूस घातलेली बर्फी आणि ऑरेंजचा पल्प घातलेली बर्फी. तर मला वाटतं आपण ट्राय करूयात. चालेल चालेल. तू पण ट्राय कर. पल्पमुळे खूप. आता आपण हल्दीरामची खाऊन बघूया. म्हणजे मला तर संत्रा वाटतच नाही. मला वाटलं होतं की जरा बरं असेल, ऍव्हरेज पण नाही ऑरेंज पण नाही म्हणजे ऑरेंजचा मला फ्लेवरच नाही येतो म्हणजे खूप कमी. आणि नुसतं गोड लागतंय सगळं. नुसतं गोड आहे तेच बरोबर. गोड करून त्यांनी ठेवलंय. परत तेच आहे की जेव्हा अस्सल गोष्टी वापरत नाहीत तर ते मारा करायला आपल्याला गोड करावी लागते. बरोबर. त्यामुळे मी अजिबात रेकमेंड करणार नाही. सॉरी. हिरा बेस्ट. आता पण माव्याची खाऊन बघू. माव्याची ऑरेंज टेस्ट आहे त्याला. ऑरेंज टेस्ट आहे. मावा ऑरेंज दोन्ही टेस्ट बरोबर इक्वली येतात. मला पेढ्यासारखं वाटतं. अरे वेगळंच आहे काहीतरी. बरं नागपूर वगैरे बोलतोय बरं का. नाही हे परत हे गोडच आहे नुसतं. गोडच आहे फक्त गोड. संत्र्याचं काही नाही. काही नाही. माझं वाटतं की दोन्ही बर्फ्यांना संत्रा फक्त दाखवलंय. बघा संत्रा बघा. म्हणजे हल्दीरामचे बाकी प्रोडक्ट्स खूप मस्त आहे पण बर्फी ठीक आहे. मला नागपूर मधनं काढतील वगैरे काय मला माहित नाही. बट आणि हे आमचं रेकमेंडेशन आहे. तुम्ही तुमचं मला सांगू शकता कमेंट्स मध्ये. स्वतः टेस्ट करून.